हाय फ्रेंड, माझं नाव सुगंधा आहे. मित्रांनो, ही गोष्ट काही फार जुनी नाही. फार 1 वर्ष झालं असेल. तेव्हा माझं वय 35 वर्षे होतं. मी एका खेडेगावामध्ये राहत होती. ते गाव शहराप्रमाणेच मोठं होतं. फक्त मोठं होतं, जनसंख्या फार तेवढी नव्हती. आमच्या घरी किराणा मालाचे दुकान होतं. यामुळे दिवसभर माझा नवरा दुकानामध्येच थांबत असे. किराणा मालाचं दुकान आमच्या घरी खूप वर्षापासून होतं आणि गावामध्ये 2च किराणा मालाचे दुकान होते. त्यात आम्हीच लोकांची 6 महिन्याची उधारी चालवत होतो. त्यामुळे आमचे दुकान खूपच चांगलं चालायचं. गावातले लोकही 6 महिन्यापर्यंत हिशोब करायचे. मग ते कितीही पैसे असेल ते चुकते करायचे. म्हणजे 6माही उधारी यासाठी की गावातील शेतकरी पीक निघल्यावर पीक विकून जे पैसे यायचे त्यातूनच दुकानाची उधारी भरत होते. माझ्या लग्नाला आता 12 वर्ष होऊन गेली होती. आम्हाला एक मुलगा होता. तो शाळेमध्ये जात होता. सुरुवातीला मला अजिबात करमत नव्हते, कारण घरामध्ये मी एकटीच असायची. न करमायचं कारण एकच होतं की मी लहानपणापासून मोठी होईपर्यंत शहरामध्ये आईबाबांच्या घरी होते. माझं शिक्षणही शहरातच झालं, 12वी पर्यंत. पण माझी आत्या खेडेगावात राहत होती आणि त्याच्याच मुलासोबत माझं लग्न झाल्यामुळे मलाही खेडेगावात राहणं भागच होतं. माझ्याकडे पाहून माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या, "तू एका खेडेगावात राहूनही किती सुंदर दिसतेस. आम्ही तर 2 वेळा मेकअप करतो तरीही आमचं सौंदर्य उठूनच दिसत नाही. तुझ्याकडे पाहिल्यावर आम्हाला तर तू 20-25 वर्षाचीच वाटतेस." माझ्या मैत्रिणींच्या म्हणण्याप्रमाणे मी दिसायला खूपच सुंदर होते. शिवाय मी हलकीशी बारीक पण होते. आधीपासूनच काळजी घेतलेली असल्याने मी कवळी दिसायचे. वय वाटत नव्हतं. माझ्या नवऱ्याचा स्वभाव थोडा भोळा होता. यामुळे त्याला माझी फारशी किंमत कळतच नव्हती. लग्नानंतर नवरा बायकोने कसं राहायला पाहिजे हे देखील मी त्याला शिकवत होते. व्यावहारिक ज्ञानामध्ये तो हुशार होता, कारण आमच्या दुकानाचा सर्व हिशोब तो ठेवायचा. यामुळे दुकानाची सर्व जबाबदारी माझ्या सासऱ्याने त्यांच्यावरती टाकली होती. रोज दुपारी घरी मी एकटीच असायचे. मी सुंदर दिसत असल्यामुळे लग्न न झालेली मुलं अनेक वेळा घरासमोरून चक्रा मारायचे. गावात हे सगळं कॉमन आहे. मला माहीत झालं होतं ते लक्की मला पाहण्यासाठीच येत असणार. त्यांच्यातीलच एक संदीप नावाचा मुलगा नुकताच दिसायला लागला होता, कारण तो आमच्या दुकानात काही दिवसापूर्वीच कामाला लागला होता. यामुळे 1-2 चक्रा त्याच्या आमच्या घरी व्हायच्याच. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तो घरी यायचा आणि माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहायचा. त्याच्या मनात काय आहे हे मी ओळखलं होतं. मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे मी दुसऱ्याची इकडची तिकडची उदाहरणं घेऊन त्याला आधीच चेतावणी देत होते. त्याला हे सांगताना तो फक्त हो म्हणायचा आणि सतत माझ्याकडे एकटक पाहायचा. आत्ताची मुलं मनात आली की त्यांना सगळं करायला लागतं. त्यांच्या हातात एवढ्या वयात मोबाईल आल्यामुळे ते खूप बिघडतात. मोबाईलमध्ये ते नको ते पाहत बसतात आणि मग बाईकडे मुलीकडे वेगळ्याच भावनेने पाहतात. संदीपही असाच मुलगा होता. आधी त्याच्याविषयी मला असे वाटायचं. मला वाटायचे तो गरीब घरचा मुलगा आहे. तो काम करून शिकत आहे. यामुळे त्याने व्यवस्थित वागावं असं मला वाटत होतं. 2-3 महिने मी त्याला खूप समजावलं होतं. समजावलं म्हणजे मी डायरेक्ट बोलली नाही. त्याच्याकडे रागानं बघणं, त्याला हीनहीन करणं, वचकून बोलणं आणि दुसऱ्याचे उदाहरणं देऊन समजावून सांगणं, एवढंच. पण त्याच्यामध्ये काहीही बदल घडत नव्हता. त्याला वाटायचं माझा नवरा भोळा आहे. यामुळे मला त्याची खूप गरज आहे असेल एवढाच विचार त्याच्या डोक्यामध्ये असायचा. दुपारी एक दिवस तो अचानक आला आणि माझ्या खूपच जवळ येऊन उभा राहिला. तो आत आल्यावर आमच्या वाड्याचा दरवाजा त्याने बंद केला होता. वाड्यात आम्ही दोघेच होतो. शेजारी पाजारी सर्व शेतात निघून गेले होते. त्याने दरवाजा का लावला असावा हे माझ्या चांगल्याच लक्षात आलं होतं. पण त्यावेळी मी त्याला विरोध करू शकले नाही. त्याला नेमकं काय हवंय हे मला पाहायचं होतं. थोड्या वेळाने मला त्याने घट्ट मिठी मारली आणि विचित्र चाळे करायला सुरुवात केली. त्याचं हे सर्व सुरू असताना अचानक आमच्या वाड्याची कळी वाजली. आता नक्की कोणीतरी येणार आणि आपल्याला पकडणार. यामुळे संदीप खूपच घाबरला होता. पण मी त्याला म्हणाले, "तू अजिबात घाबरू नकोस. दुकानातले सामान घेण्यासाठी आलो होतो असं सांग." त्याच्या आणि माझ्या भेटीचा पहिलाच प्रसंग होता. थोड्या वेळाने मी दरवाजा उघडला तर माझे सासरे बुवा
हातात दांडक घेऊन त्याला मारण्यासाठी आले होते. आमच्या घरासमोर घराच्या समोर असणाऱ्या मंदिरातून त्यांनी समीरला पाहिलं होतं आणि घराचा दरवाजा लावल्यामुळे त्यांना आमच्या दोघांविषयी वेगळा संशय आला होता. त्याला 2-3 फटके मारल्यावर तो त्यांच्या तावडीतून निसटून गेला, पण माझं चांगलं चाललेल्या जीवनातही त्याने अडथळा निर्माण केला होता. तेव्हापासून माझे सासरे, काय सांगू, सासऱ्याला माझा वेगळाच संशय यायचा. यामुळे दिवसभर ते माझ्यावर नजरच ठेवून असायचे. नुकतंच ओळख आलेल्या सदीपला माझ्या सासऱ्याने कामावरून काढून टाकलं होतं. खूप दिवस मी त्याला समज देण्यासाठी शोधत होते, पण संदीप गाव सोडून गेला होता. यामुळे पुन्हा कधी तो मला दिसलाच नाही. मला त्याच्यासाठी दुःख होतं. मी फक्त बघणार होते, त्याची हिंमत कितीपर्यंत आहे तेवढ्यात. त्याच्या नशिबाने त्याला दगा दिला, शिवाय माझ्या नशिबाने कुठे माझी साथ दिली होती. एकदा पहाटे पहाटे झोपेतून उठली. हा प्रसंग घडवून 3 दिवस झाले होते. सकाळी उठून अंगणात सडासारवण केलं आणि तोंड धुवून आंघोळ करून स्वयंपाकासाठी चुलीवर जाऊन बसले. मस्त कढी बनवली, 4 पापड घासले आणि भात केला. माझ्या नवऱ्याला खूप आवडते हे असलं खायला. शिवाय मनात भीती होती की सासरेबुवा माझ्या नवऱ्याला सांगतील तेव्हा काय होणार. त्यामुळे माझा जीव या 3 दिवसात प्रत्येक वेळी घाबरत होता. सर्व आवरून नवरा चुलीजवळ आला आणि जेवायला बसला. तेव्हा तो म्हणाला, सुगंधा, आता दुकानात कामावर माणूस मिळत नाही. अजून 3 दिवस झाले बाबांनी संदीपला कामावर घेऊ नको सांगितलं आणि संदीपही 3 दिवस झाले कामावर आला. त्याच्या कामाच्या 16 दिवसाच्या पैशाचा सुद्धा त्याने हिशोब घेतला नाही. मी त्याच्या घरी गेलो होतो, पण त्याच्या घरच्यांनी सांगितलं की तो शहराला गेला आहे, त्याच्या मामाजवळ कामासाठी. पण बाबा असं का बोलले? तो तर गरीब शिकणारा मुलगा होता. खूप चांगलं काम करत होता दुकानात. मला घाम फुटला. मी पदराने तोंडावरचा घाम पुसत म्हणाले, काय माहीत बाबाचं त्याचं काय बोलणं झालं ते. त्यावर ते परत म्हणाले, मी बाबाला विचारलं होतं तेव्हा बाबा म्हणाले, नाही, हा मुलगा मला ठीक दिसत नाही, त्यामुळे याला कामावर घेऊच नको. आणि आता 3 दिवस झाले मला नवीन कामगार मिळत नाहीये. मला सगळं बघावं लागतंय. असं म्हणत त्यांनीही लगबगीने जेवण उरकलं आणि दुकानावर जाण्यासाठी निघाले. ते गेल्यानंतर चुलीजवळ सासरेबुवा जेवणासाठी आले. पण आज ते माझ्या त्याच प्रकारे बघत होते ज्या प्रकारे संदीप बघत होता. कदाचित मला वाटलं रागाने बघत असतील. लगेच डोक्यावर पदर घेतला आणि त्यांना जेवण वाढलं. नेमकं त्याच दिवशी माझी सासूसुद्धा पायी यात्रेसाठी पंढरपूर जाणार होती. सासरे पण जाणार होते, पण शेतामध्ये कोण बघणार, त्यामुळे त्यांनी जाणं कॅन्सल केलं. त्या दिवशी फक्त त्यांनी संदीप जसा ज्या प्रकारे बघत होता त्या प्रकारे बघितलं आणि दुपारी आम्ही सर्व मिळून सासूला यात्रेत वाटी लावलं. संध्याकाळी असं काही घडणार याची कल्पना मलाही नव्हती. संदीप मला आमच्या गल्लीत दिसला. त्याला माझ्या सासऱ्यानेही बघितलं. त्यानंतर माझा सासरा गुपचूप फक्त घरावर डोळा ठेवून होता. संध्याकाळी माझ्या नवऱ्याला किराणा माल आणण्यासाठी शहराला जायचं होतं, पण दुकानात कोणी नसल्यामुळे जाण्यासाठी उशीर झाला. त्यावर माझा नवरा म्हणाला, सुगंधा, मला जाण्यासाठी आत्ताच 6 वाजलेत बघ. आज परत येणं होणार नाही. मी जाईपर्यंत सर्व होलसेलचे दुकानं बंद होतील आणि सकाळी 9 वाजताच दुकानं उघडतील. मग मी सकाळी 9 वाजता सामान भरून 12-1 पर्यंत घरी पोहोचेन. तोपर्यंत सकाळी बाबाला तू दुकानावर पाठव. मी म्हणाले, ठीक आहे, आणि ते निघून गेले. गावातलाच आज एक छोटा टेम्पो ते प्रत्येक वेळी माल आणण्यासाठी भाड्याने करतात. यावेळी पण सोबत ते टेम्पो घेऊन गेले होते. त्यांना तर मी हो म्हणले, पण सासऱ्याला सकाळी दुकानावर जा आणि मी घरी एकटीच, हे बोलायची माझी हिंमत नव्हती. संध्याकाळचं जेवणावर सासरे न बोलता फक्त माझ्याकडे गुरुगुरून पाहत होते. मी आपला पदर डोक्यावर घेऊन खाली मान घेऊनच बसलेली होती. माझी फक्त एवढी चुकी होती की मला संदीप थोडा थोडा आवडायला लागला होता, पण तेही मी त्याला सांगितलं नव्हतं. मनात आलेल्या एवढ्याशा विचाराची एवढी शिक्षा मला मिळत होती. सर्व आवरलं. सासरेबुवा हॉलमध्ये टीव्ही बघत बसले होते आणि मी माझ्या रूममध्ये माझा मोबाईल फोन घेऊन झोपण्यासाठी निघून गेले. मोबाईल बघत बघत मला 11च्या सुमारास झोप लागली. मला जाग तेव्हा आली जेव्हा अचानक मला माझ्या अंगावरती कोणाचा तरी हात जाणवला. पटकन डोळे उघडले तर घरात अंधार होता. मी झटपट मोबाईल हातात घेतला
आणि टॉर्च लावली. बघतो तर काय ते माझे सासरेबुवा होते. मी म्हणाले, मामाजी, काय करताय तुम्ही? तेव्हा ते म्हणाले, सुगंधा, गप गुमान पलंगावर बस. मला माहितीये तुझे सर्व जाळे. नवरा असूनही तू कशी वागते हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले. मी माझ्या घराची इज्जत रस्त्यावर जाऊ देणार नाही. तुला जे पाहिजे ते मी देतो. त्यांचे शब्द ऐकून माझ्या अंगावरती थरकाप आला. मी म्हटलं, नाही, हे चुकीचं आहे. ते म्हणाले, बरं ठीक आहे, येऊ दे, मग तुझ्या नवऱ्याला मी सर्व सांगतो. मग तोच ठरवेल काय चुकीचं आहे आणि काय बरोबर. मी थोडा विचार केला आणि शेवटी मी गपचूप पलंगावर बसले. मनात एकदा तरी विचार आला, हा माणूस T20चा प्लेयर असणार. जास्त जास्त 1-2 ओव्हर खेळणार आणि मग नंतर आऊट होणे कन्फर्म होतं. कारण की त्यांचं वय हे 65+ होतं. त्यांनी मला मिठीत घेतलं आणि मला किस करू लागले. त्यांच्या तोंडाचा तंबाखूचा वास येत होता. पण हळूहळू मला जाणवलं, मी ज्या प्रकारे विचार केला की हा प्लेयर T20चा आहे, तो माझा विचार चुकीचा होता. हा प्लेयर तर टेस्ट मॅचवाला निघाला. त्याने रात्रभर एवढ्या पाऱ्या खेळल्या मी नाही सांगू शकत. मला काहीच भान नव्हतं. मी फक्त घामाने ओलीचिंब झाले होते. आज हे काय चालू आहे मला काहीच कळत नव्हतं. पण माझी सासू नशीबवान आहे हे मात्र मला त्या दिवशी कळलं. माझ्या सासूला जीवनात कोणत्याच गोष्टीची कधी कमी झाली नसेल याचा पुरेपूर अंदाज मला आला होता. लाईट गेलेली असल्यामुळे मी अंधाधुंद इकडे तिकडे पाहत होते. शेवटी लोडशेडिंग संपली आणि पहाटे 5-5:30 वाजता गावात लाईट आली. तेव्हा सासरेबुवा हसत हसत उठले व तसेच बाहेर जाऊन खाटेवर झोपी गेले. माझी अवस्था तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो. मी पण चादर तिथे चोळून घेतलं आणि झोपी गेली. मला जाग यायचा आता प्रश्नच नव्हता. मी थेट सकाळी 10 वाजता उठली. मोबाईल हातात घेऊन बघितला तर माझ्या नवऱ्याची 7-8 कॉल आलेले होते. कशी तरी उठत मी बाहेर आले. म्हटलं सासरेबुवा दुकानावर गेले असतील. पण सासरेबुवा झोपलेलेच होते. मी त्यांना उठण्यासाठी आवाज दिला. आवाज दिल्यावरही ते उठत नव्हते. नंतर मी जवळ जाऊन त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठतच नव्हते. शेवटी मी त्यांच्या नाकाजवळ माझा हात नेला. तर काय त्यांचा श्वास बंद होता. मी घाबरले आणि मी जोरात एक किंचाळी ठोकली. माझी किंचाळी ऐकून शेजारी पाजारी जमा झाले आणि मी रडायला सुरुवात केली. योगायोग तेवढ्यात माझा नवरासुद्धा टेम्पो घेऊन घरी आला होता. आमच्या सर्व घरात अवसान कोसळलं. सगळीकडे रडापड चालू झाली. माझा विश्वासच बसत नव्हता की सासरेबुवा गेले. कारण की आत्ताच 3 तासाआधी ते 16 वर्षाचे झाले होते. रडता रडता मी गर्दीकडे बघितलं तर मला त्यात संदीप दिसला. जशी माझी नजर संदीपवर गेली तसा तो हलकासा हसला. त्याला हलका हसताना पाहून मी गपचूप मान खाली घातली. शेवटी सासरेबुवाच्या अंत्यविधीचा कार्यक्रम संपला. माझ्या सासूला सुद्धा मी बोलवून घेतलं होतं. सासरेबुवा जाऊन आता 5-6 दिवस झाले होते. माझे पती पहाटे पहाटे अंगणात बसले होते. सासू आज तिच्या माहेरी जाणार होती. तेव्हा मी त्यांना म्हणाले की काय हो, अजून किती दिवस दुकान बंद ठेवायचं? जा, आज उघडा दुकान. तेव्हा ते म्हणाले, दुकान कालपासून चालू आहे. मी संदीपला परत कामावर ठेवलंय. हे ऐकून मनाला थोडासा दिलासा भेटला. पण कालपासून तो दुकानावर आहे हे मला आज माहीत पडलं. शेवटी सगळं नॉर्मल होत चाललं होतं. दिवसेंदिवस सगळं काही स्थिरावत होतं. सासूसुद्धा तिच्या माहेरी गेलेली होती. लई दिवस असेच गेले. एक दिवस माझा नवरा सकाळीच दुकानावर गेला. मी स्वयंपाक पाणी आवरून टीव्ही बघत बसले होते. दुपारचे 12 वाजले असतील. संदीप घरी आला. त्याने वाड्याचा दरवाजा आतून बंद केला व सरळ मधल्या रूममध्ये बेडरूममध्ये चालत आला. मी त्याला तिथेच थांबवलं. विचारलं, का आला आहेस? कारण यामुळेच माझ्यावर मागचं एवढं मोठं संकट ओढून आलं होतं. पण मी त्याला बोलायचं थांबवलं आणि विचारलं, किती दिवसापासून गावात आहेस? पण एकदाही तू मला भेटायला आला नाही. तेव्हा तो मला म्हणाला, ज्या दिवशी मी गावात आलो त्या दिवशी मी तुला भेटायला आलो होतो. पण रात्री 12 वाजताच्या सुमारास आलो होतो. जेव्हा मी खिडकीतून आत डोकावून पाहिलं तेव्हा मी जे पाहिलं माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. की तू आणि सासरा. माझा मेंदू काम करत नव्हता. पण देवाचे उपकार, मी सुरुवातीपासून आलेलो होतो म्हणून तुमचं दोघांचं बोलणं मी सर्व ऐकलं. मला कळलं की तुझी त्यात काही चुकी नाही. नंतर मीच पहाटे पहाटे परत आलो.
कोणालाही न दिसता लपून छपून तुझ्या घरापर्यंत पोहोचलो. सासरा समोर खाटेवर झोपलेला होता. शेवटी त्याची उशी घेऊन मी त्याचा श्वास थांबवला. ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे तू माझ्या सासऱ्याला? मी एकदम अवाक दरवरले. तेवढ्यात तो माझ्याजवळ आला. मला मिठीत उचलून आतल्या खोलीत घेऊन गेला. मी घाबरलेलेच होते, म्हणून तो सर्व रडत असताना हलका हसत होता. त्याच्या रस्त्यातला सर्वात मोठा काटा आता बाजूला झाला होता. कुठंतरी मनात मलाही तो आवडत होता. आता आम्ही दोघं बेडरूममध्ये होतो. यापुढे काय झालं हे सांगेन या कथेच्या दुसऱ्या भागात. चला तर मग पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. परत भेटू घेऊन अशीच एक नवी कथा.